चला मंडळी, आज करायचं आहे मला मिरच्याचं आणि लिंबाचं लोणचं. कारण आपल्या घरच्या ताज्या हिरव्या मस्त मिरच्या निघल्यात आणि इथं घेतलेत मी धने, थोड्याशा घेतल्यात मेथ्या, थोडीशी घेतली मोहरी आणि थोडंसं जे आहे ना जिऱ्याचं पावडर टाकून जे आहे ना मस्त आता ह्याला रोस्ट करायचं. कारण थोडंसंच भाजून घेणार आहे, कारण थोडंसं भाजलं नाही की आपल्या मिरचीचं जे खार आहे ना त्याला खूप छान अशी खमंग टेस्ट येते. आणि हे आहे गावाकडला एकदम गावठी गावरान लसण, तर ते पण मिक्सरमधून वाटून घेणार आहे. सगळं साहित्य थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे आणि आता सगळं जे आहे की नाही ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. हळद जे आहे ना थोडी जास्त टाकत असते, ज्याच्याने की आपला खार जे आहे खराब होत नाही. आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मीठ कमी जास्त टाकू शकतात. मी तर थोडं जास्त टाकत असते, कारण खार आहे ना खूप दिवस राहावं म्हणून. लसण बी भरपूर टाकला, त्याच्यामध्ये तेल न टाकता जे आहे ना आज मी खार करणार आहे. कारण तेलाचा खार आमच्या तून लावत नाही. सगळं जे आहे ना कच्चं साहित्य टाकले आणि अशा पद्धतीने आहे ना जरासं चुरून घेतलं ना की जी मिरची असते ना त्याच्यामध्ये पूर्ण मसाला जे आहे ना मस्त लागते. खूप छान असं मी खार घातलं आहे आज. आणि तुम्हाला आता थंडीचं मिरचीचं खार खायला आवडते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा मसाला किती मस्त लागला आपल्या लिंबाच्या फोडींला आणि घरच्याच गावरान मिरच्या आहेत. तर या मंडळी थंडीचं मस्त आपलं मिरचीचं लोणचं खायला.